सरांकडे माईक हँड ओव्हर करतो. कारण की अंधार होत चालला या धर्तीवर, उजेडासाठी दिवा पाहिजे. अंधार होत चालला या धर्तीवर, उजेडासाठी दिवा पाहिजे. पुन्हा या धर्तीला जिजाऊचा शिवबा पाहिजे. कुठल्या तरी मी सुद्धा एक जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिकलेला आणि माझे आई वडील हॉटेल मेस चालवायचे. त्यांच्या बरोबर राहून तिथंच शिकून हॉटेलमध्ये काम करून हा व्यक्ती तुमच्या समोर बोलतोय. आयुष्यामध्ये एकदाच अशी मेहनत करायची की आई वडिलांना सुद्धा शान वाटली पाहिजे. फक्त एक गोष्ट शिकलो, जे करायचं ना ते प्रामाणिकपणे करायचं आणि मेहनतीने करायचं. फॅन का? नाही, काळजी करू नका, फॅन मध्ये बुड जाणार नाही. तुम्हाला जेवढी काळजी आहे ना तेवढी वरच्याला माझी नाही काळजी आहे. बरोबर का? बघा कधी कधी असं होतं आपलं लक्ष नाही पण देवाला लक्ष ठेवायला लोक दिले. त्याला सीसीटीव्ही कॅमेरा म्हणतात. आणि आपण सुद्धा सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कैदमध्ये आहोत. हे तुम्हाला पटतंय का? माझ्या उदाहरणाला लक्षात आलं ना? आपल्याला पण 4 लोक गावातली बघतायत हे काय करते नेमकं, काय हे प्रोग्रामला जाते कोटपीट घालून, बघू काय नाव काढते. मित्रांनो एक प्रण घ्या. जोपर्यंत माझी एक टेक्निक आहे, मी पहिला विषय क्लिअर करतो. आर्थिक समृद्धीचा. पैसे कमवण्यासाठी देवाची प्रार्थना केली पाहिजे. पटतंय का बघा? कारण हे खूप हायली सब्जेक्ट आहे पण मला तुम्हाला सांगायचं आहे. कारण की पैसा कमवण्यासाठी सगळ्यात जास्त पहिला वर्ड येतो ना तो साहस, डेअरिंग ती पाहिजे. बघा त्यांच्याकडे आहे का नाही? आहे का डेअरिंग? आता हे काम करायला किती डेअरिंग पाहिजे तुम्हाला? मार्केटचे पण ट्रेनिंग देत असतो मी. बॉर्न टू विन एज्युकेशन सिस्टम हे मी मागच्या 10 वर्षापासून काम करतोय. या सिस्टम मध्ये 200+ लीडर्स लोकांना एलटीपीज केलेले आहेत आणि 72+ नाईट बॅचेस केलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल सर हे नाईट काय? बऱ्याच कंपन्यांमध्ये तुम्ही दिवसा ट्रेनिंग घेत असाल, मी रात्रीचे ट्रेनिंग देतो. जगा वेगळंच काम आहे आपलं. रात्री 9ला चालू होतं, सकाळी 6ला बंद होतं. ऐकायला जर झाला का? कितीला चालू होतं? रात्री 9ला आणि सकाळी 6ला बंद होतं. माणसं ज्यावेळी झोपतात तेव्हा मी ट्रेनिंग देत असतो. त्यामुळे मी असं आहे. जगा वेगळं करावं लागेल. त्या नाईट ट्रेनिंग मधनं जे लोक घडले ते आज सक्सेसफुल आहेत. मुठभर 100 कावळ्यांपेक्षा मुठभर मावळे पाहिजेत आणि ते मुठभर मावळे सर आपल्याला गोळा करायचे. मुठभर लोक पाहिजेत आपल्याला. जास्त लोकांची गरज नाही या इंडस्ट्रीमध्ये. आपला ड्रेस कोड महत्वाचा आहे, युनिफॉर्म महत्वाचा आहे. मॅडम एकदा उभे राहा. मॅडम साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ही पण एक महिला आहे. महिलांना खूप संघर्ष असतो मला माहिती आहे. लर्निंग इज द अर्निंग. लर्निंग इज द सीखोगे तो कमाओगे. 4 दिवसांना परत ट्रेनिंग प्रोग्राम यावं लागेल. 1 महिन्यानंतर परत ट्रेनिंग प्रोग्राम यावं लागेल. आणि त्या मेंदूला शिकवावं लागेल. ती पाईपलाईन 1.5 इंचाची तिला मोठी करावी लागेल. ड्रीम्स मोठे करावे लागतील त्यावेळी येतील. आता ज्या लोकांच्या सराउंडिंग मध्ये राहतोय त्यांना जाऊन फक्त BMW म्हणलं ते येड आहे. त्यामुळे काय करावं लागेल? शिकावं लागेल. शिकावं लागेल ना. अरे हारणं आपल्याला माहित नाही कारण हारणं कुठं राहतात? कुठं राहतात? जंगलात. आपल्याला हरायचं, शिकायचं आणि लढायचं. आपल्या कुटुंबातला आपण एकमेव करते लढवय्या आहोत म्हणून लढायचं. नेक्स्ट. आता एखादा मार्ग सोडताना खात्रीपूर्वक विचार करा. कदाचित तुम्ही अगदी त्याच्या ध्येयाजवळ पोहोचला असाल. आतापर्यंत जे काही केलं तुम्ही, यश नसेल मिळालं, घाबरू नका. त्या अनुभवाचा वापर करा आणि यश नेमकं मिळू शकतं. फक्त आता इथून पुढे ते वाट सोडू नका. फक्त टिकून राहा. फक्त टिकून राहा. तर ऍडव्हर्टाइजमेंट हे लोक पैसे कमवत असतात तरी सुद्धा ऍडव्हर्टाइज करतात. कशासाठी? कशासाठी?
अरे कशासाठी? मग आपल्याला 4 पैसे मिळणार असतील तर ऍडव्हर्टाइज करायला काय प्रॉब्लेम आहे? एकदा जोरदार टाळ्या झाले पाहिजे. ही संधी फक्त डायरेक्ट सेलिंग मध्ये घडवतोय, चांगलीच गोष्ट देतोय. त्याने जर गाडी वापरली, पोल्युशन कमी झालं, एखाद्या माणसाला आजार कमी झाले तर पुण्य लागेल का पाप लागेल? काय लागेल? आज आपल्या देशावर पेट्रोल मुळे जास्त टॅक्स लागतोय, कारण ते सगळ्यात जास्त कुठून आणावं लागतंय? बाहेरच्या देशातून. विनर वो होता है जो बार बार हारने के बाद और एक प्रयास करता है. कुणाला वाटतंय माय ड्रीम मध्ये मी चांगलं काम करू शकतो? बाकीच्यांना खूप चांगलं करू शकतो असं वाटत असेल. सर तुम्ही फक्त चांगलंच बोलले, आम्हाला खूप चांगलं करायचंय का सर? असं पण असू शकतं. पण मला एक सांगा, सक्सेस व्हायचंय प्रत्येकाला? व्हायचंय ना? प्रत्येकाला सक्सेस व्हायचंय. आपण असं समजू शकतो की माझे ड्रीम्स पूर्ण करायचे. आता ड्रीम्स हे प्रत्येकाचे वेगवेगळे. सरांचं 25,000. गणित कधी खोटं बोलत नाही. आता पुढे नेक्स्ट. आता आपल्याला काय करायचंय, हे आयुष्यात किती आपण पैसे कमवणार याचा एकदा कॅल्क्युलेशनच करा आणि त्याच्यावर गणित करा. मी वर्षाला, महिन्याला 25,000 रुपये, वर्षाला किती? माझं गणित जरा कच्चं आहे, तुम्ही जरा सांगा वर्षाला किती? आणि 10 वर्षाला, 20 वर्षाला आणि 30 वर्षाला, म्हणजे अख्खं आयुष्य काम केलं तर किती रुपये होतील? किती रुपये होतील? किती? 90 लाख. 1 करोड पण नाही. मग त्याच्यात किती वेळा ग्रोथ होऊ देत, कमी जास्त होऊ देत. साधारण आपल्या आयुष्यामध्ये आपण किती रुपये कमवू जर नोकरी करून केलं तर? 1 करोड सुद्धा? 1 करोड सुद्धा? आता जर 1 करोड कमवायचे असतील तर डोकं लावलं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, एकमेकांस सहाय्य करू अवघे हो श्रीमंत. झालं पाहिजे ना. एकमेकांशिवाय काही होणार नाही, एकटा काही करू शकत नाही. ओके. कोणताही मोठा बिझनेसमॅन बघा, त्याने पण हाच फॉर्म्युला वापरलाय. तर बरोबर का बाबा? बरोबर बोलतोय का? वयाने मोठे आहात, अनुभव तुमचे चांगले आहात, पण मी चुकीचं बोलतोय का? कारण ज्या त्या वयातच ज्या त्या पैशाची किंमत आहे ती आत्ताच पाहिजे. नेक्स्ट. तर हे 3 वर्ष 2025चा हा पहिला दिवस, नवीन वर्षाची सुरुवात, मराठी नवीन वर्षाची सुरुवात करतो आपण. 3 वर्ष तन मन धन आणि इथून पुढे चालायचंय. आपल्या लोकांसाठी वेगळं पण करायचंय. थँक्यू सर, थँक्यू. अडचणी, प्रतिरोध, विरोध हा निसर्गाचा नियम आहे. छत्रपतींच्या भूमीत जन्माला आलेलो, त्या लाल मातीमध्ये लहानाचं मोठा झालोय मी आणि भारतातच सगळ्या ठिकाणी मला परमेश्वराने ताकद दिली की सगळ्या ठिकाणी जाऊन मी लोकांना शिकवत असतो, ट्रेनिंग देत असतो. कारण की हा मोहसिन मुल्ला जो तुमच्या समोर बोलतोय, 10 अवॉर्ड या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये मी मिळवलेले, ट्रेनर म्हणून अवॉर्ड घेतलेला आहे. आता हे मिशन थांबत नाहीये, हे मिशन पुढेच होणार आहे. याच्यातले काही लोक माझ्यासोबत होते, गोव्याला होते ना? यस. कोण कोण होतं? अरे वा, मॅडम पण होते. हो येस. आणि मी अभिमानाने सातारा म्हणतोय. मराठवाड्याची राजधानी कोण? संभाजीनगर. आणि मग एवढ्या चांगल्या भूमीत आपण राहतोय आणि त्याचा अभिमान पाहिजे, कारण आम्ही म्हणतो तसं. आणि इतिहास रचण्यासाठी काय केलं पाहिजे? सरांनी खूप सारं समजवलं, किती डोक्यात आलं मला माहित नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, रात्र नव्हे स्वप्न बदलतात, रात्र नव्हे स्वप्न बदलतात, दिवा नव्हे वाती बदलतात. काही बदलो न बदलो, लक्षात ठेवा, काही बदलो न बदलो, सोबत राहा, वेळ नक्की बदलेल, वेळ नक्की बदलेल. कारण की आयुष्यामध्ये वेळ बदलण्यासाठी चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहावं लागतं. म्हणतात वाचलं पाहिजे बरं का, कारण वाचनाने मस्तक सुधारतं आणि मस्तक सुधारलं की कोणासमोर नतमस्तक व्हावं लागत नाही. वाचलं पाहिजे. आपल्या मुलाबाळांना वाचनाची सवय लावली पाहिजे. हे करत भेटलेली आहे.